हे सायबर हॅकर्स अटॅकरचे हे अजिबात हुशार नाही, हे सर्वसामान्य आहे. ते फक्त कॉमन सेन्स वापरतात. प्रत्येक ॲपसाठी मला एक पासवर्ड सेट करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी ते मला सांगतात की स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि अनेकदा पासवर्ड कॉम्प्रोमाइज झाला तर अर्थातच देयर इज अ रिस्क. हा स्ट्रॉंग पासवर्ड नेमका कसा ठेवता येईल किंवा ह्याच्या करता काय करता? म्हणजे बायको बॉसपेक्षा भीती पासवर्डची जास्त वाटते. पासवर्ड इज लाईक अ फेशियल मास्क, वी हॅव टू चेंज इट रेग्युलरली. सोशल मीडिया प्रोफाईल्स हॅक होणं किंवा त्या माध्यमातून काही चुकीचे ट्रान्झॅक्शन्स होणं ह्याही गोष्टी वाढल्यात. हो, तर ते नेमकं कसं टाळायचं? नमस्कार. वेद भेटच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कसं आहे ना मंडळी, हल्ली आपण कुठेही बाहेर पडलो किंवा कुठलीही वस्तू विकत घ्यायची असेल तरी खिशात नोटा म्हणजे कागदी पैसे नसले तरी सुद्धा चालून जातं, नाही का? कारण आपल्या प्रत्येकाच्या खिशात एक स्मार्टफोन असतो. त्या स्मार्टफोनमध्ये एक UPI पेमेंटचं ॲप असतं. त्याचा स्कॅनर वापरून आपण कुठलंही ट्रान्झॅक्शन सहज अगदी काही सेकंदात करू शकतो. किंवा कागदी नोटा नसतील तरीसुद्धा प्रत्येकाच्या खिशामध्ये किंवा वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड नक्की असतं. ह्या सगळ्या माध्यमातून डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आपण दिवसेंदिवस वाढत्या गतीने करतोय आणि त्याचसोबत वाढत्या गतीने सायबर फ्रॉडसुद्धा वाढत आहे. आता असं म्हटल्यानंतर सायबर सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय येतो की ह्या फ्रॉड्सला नेमका आळा घालायचा कसा किंवा हे फ्रॉड्स होऊ नयेत म्हणून नेमकं काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्याच क्षेत्रातल्या एका तज्ज्ञ व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. मुळात पैसे किंवा आर्थिक व्यवहार म्हटल्यानंतर आपला विश्वास असतो तो बँकांवरती आणि त्याच बँकेमध्ये आर्थिक व्यवहाराला विश्वास देणारी बँक म्हणून ज्या बँकेची ख्याती आहे ती डोंबिवली नागरी सहकारी बँक आणि त्याचेच संचालक असणारे आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रातले तज्ज्ञ असणारे श्रीयुत योगेश वाळुंजकर आज आपल्यासोबत आहेत. योगेशजी, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. डोंबिवली नागरी सहकारी बँक ही खरंच मी म्हटलं तसं की आर्थिक व्यवहाराला विश्वास देणारी बँक आणि त्याच विश्वासाने खरं तर सगळे तुमच्याकडे येतात, म्हणजे बँकेकडे येतात आणि आपली ठेव त्या बँकेत ठेवत असतात. आणि तुमचीच बँक असेल किंवा कुठलीही बँक असेल, आज सहज सोप्या पद्धतीने मी म्हटलं तसं की आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करतोय आणि त्याचसोबत डिजिटल फ्रॉड्स किंवा सायबर फ्रॉडसुद्धा तितक्याच पद्धतीने वाढत आहेत. तर ह्याचं नेमकं कारण काय? विशेषतः कोविड नंतर कोविडचे जे लिमिटेशन्स होते त्यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स अपरिहार्यपणे वाढले. ते इतके वाढलेत की आत्ता जर लेटेस्ट डेटा आपण घेतला तर जानेवारीमध्ये फक्त UPI ट्रान्झॅक्शन आपल्या फक्त एका देशात 2100 कोटी ट्रान्झॅक्शन्स झालेत. बरं. आपल्याला कोणालाही UPI ट्रान्झॅक्शन कसं करायचं फारसं शिकवायला लागलं नाही. त्याला कोणतीही एज्युकेशनल एलिजिबिलिटी नाही, कोणताही मापदंड नाही. एनीबडी कॅन डू एनीवेअर ॲट एनी टाईम, ही जस्ट नीड अ स्मार्टफोन. इतकं सहज सोप्या पद्धतीने जर का व्यवहार होत असेल तर याची ॲडॉप्शन किंवा पटकन स्वीकारले जातात आणि ॲक्रॉस द सोसायटी म्हणजे गृहिणी असो, शाळेतला मुलगा असो, एखादं ज्येष्ठ नागरिक असो किंवा आपल्यासारखे व्यावसायिक लोक असो, सगळेजणं सहज सोप्या पद्धतीने होत असल्यामुळे हे व्यवहार करणं प्रिफर करतो आपण आणि त्यामुळे ही संख्या याची वाढलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. आता जेव्हा संख्या वाढते तेव्हा त्याच्याबरोबर येणारे काही जे असे एलिमेंट्स असतात की जे सायबर फ्रॉड किंवा सायबर अटॅक हे त्याच्याबरोबर नैसर्गिक अनुषंगाने येतात. ह्याचं कारण काय असतं? बरेचदा मी व्यवहार करताना त्याच्यासाठी जी लागणारं जे एक बेसिक शिक्षण असतं किंवा एक बेसिक गोष्टी समजून घेणे आवश्यक असतं त्या जर मी नाही समजल्या तर अशा पद्धतीचे सायबर फ्रॉड सायबर अटॅक होऊ शकतात. म्हणजे एक उदाहरण सांगतो. समजा जर का मी आज सायकल चालवतोय, मी उद्या बाईक घेतली, तर मी सायकलसारखीच बाईक नाही चालवू शकत. बरोबर. मग त्यासाठी मला शिक्षण घ्यायला पाहिजे, त्याचं लायसन्स घ्यायला पाहिजे. ते जर न घेता मी चालवली तर काय होणार? ॲक्सिडेंट. बरोबर. तसंच सायबर डिजिटल व्यवहार करताना सुद्धा त्याची योग्य माहिती घेतली तर कधीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सायबर अटॅक फ्रॉड होणार नाही. फक्त त्याची नीट पुरेशी माहिती घेतली पाहिजे इतकंच. आणि तुम्ही जसं म्हणालात की पुरेशी माहिती घ्यायला हवी, तर अनेकदा असं होतं की काही प्रिकॉशन्स घेतलेल्याही असतात किंवा अनेक ठिकाणी आपण पासवर्ड सेट केलेले असतात, पिन सेट केलेले असतात, पण एवढं सगळं होऊन सुद्धा फ्रॉड होतात. तर त्याचं नेमकं काय कारण आहे? काय होतं, बरेचदा मला असे प्रश्न किंवा असे स्टेटमेंट्स आपल्याकडे येतात की हे सायबर फ्रॉड करणारे जे लोक आहेत, सायबर हॅकर्स आहेत, हे खूप बुद्धिमान लोक आहेत. कारण ते आपल्या 2 पावलं नेहमी पुढे असतात. 2 गोष्टी आहेत. आपल्याला आपला व्यवसाय, उद्योग, नोकरी, धंदा आहे
तो आपण करून मग त्यामध्ये व्यवहार करत असतो. बरोबर. व्हेरॅज जे हॅकर्स आहेत ना त्यांना 24 तास एकच उद्योग आहे हां, की ते हे अटॅक रिलेटेड गोष्टी करणं. हा एक भाग. दुसरा भाग, हे सायबर हॅकर्स अटॅकर्स जे आहेत हे अजिबात हुशार नाहीत. बर. हे सर्वसामान्य आहेत. ते फक्त कॉमन सेन्स वापरतात आणि तो कॉमन सेन्स वापरून ते आपला कॉमन सेन्स डिसेबल करतात आणि या सायबर अटॅकला म्हणजे पूर्णत्वाला नेतात. बर. आता कॉमन सेन्स डिसेबल करतात म्हणजे काय करतात, तर तुम्ही जे काही फ्रॉड होत आहेत आत्ता, अटॅक होत आहेत, ह्याच्या जर का मुळाशी गेलं तर 2 गोष्टी मिळतात. एक तर भीतीमुळे, ओके, किंवा आमिषामुळे. बर. ह्या 2 गोष्टींमुळे माणसाचा कॉमन सेन्स डिसेबल होऊन जातो आणि मग तो जे सांगेल ते करतो आणि त्याच्याकडून त्याच्या अकाउंटमधून पैसे जातात. अनेक ज्या गोष्टी होतात त्या. बरं. आता पहिले एक उदाहरण घेऊ. भीती म्हणजे काय होतं, की समजा एक इन्सिडन्स सांगतो, की एका व्यक्तीचा मोबाईल फोन पडला आणि तो पुढे जात होता आणि तो दुसऱ्याला मिळाला. मग तो आणि अनफॉर्च्युनेटली त्याला लॉक नव्हतं. त्यांनी त्याच्या आई म्हणून नावाने स्टोअर केलेला होता नंबर. त्यांनी त्याच्या आईला फोन केला आणि तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि इथे या हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पैसे भरा. आणि त्यामुळे आईनी पैसे, म्हणजे काय होतं, घाबरून. बरोबर. दुसरं लेटेस्ट आलेलं, की फोन आलेले किंवा SMS आलेले लोकांना, की तुम्ही लाईट बिल तुमचं भरलेलं नाही आहे, लाईट बिल भरलं नाहीत आज रात्रीपर्यंत तर तुमचं लाईट कट होईल. आता तो इतकी भीती ह्याची बसते की त्याला सगळं पुढचं चित्र दिसायला लागतं, की मला बायकोनी पैसे दिले ते मी भरलेत का नाही, किंवा असं असतं ना की माझ्या अकाउंटमधनं गेलेत की नाही. आणि दुसरा चित्र दिसतं की समजा माझे लाईट कट झाले तर ते माझ्या सोसायटीमध्ये काय नाचक्की होईल, सगळ्या लोकांसमोर माझं काय होईल. ह्या भीतीमुळे तो हे कॉमन सेन्स विसरून जातो, की अरे मी ECS केलेलं आहे, ऑटोमॅटिक माझ्या अकाउंटमधनं जात आहे. पण हे विसरून जातो आणि ही फॅक्ट आहे आणि अनेक चांगले शिकलेल्या लोकांबरोबर पण झालेलं आहे. कारण ही भीती असते. दुसरा प्रकार असतो ना आमिषाचा. हाव. एक उदाहरण सांगतो. एका व्यक्तीला फोन आला की सर मी अमुक अमुक इन्शुरन्स कंपनीतून बोलतोय, तुमच्या आजोबांची एक पॉलिसी तुमच्या आजोबांनी काढली होती आणि ती आत्ता मॅच्युअर झाली आहे, त्याचे 68 लाख रुपये आहेत आणि आता ते तुम्हाला मिळू शकतात, आम्हाला त्यांच्या रेकॉर्ड्सवरनं तुमचं नाव सापडलं म्हणून. आणि हा माणसाला अरे एकदम 68 लाख रुपये दिसायला लागतात, 68वर किती शून्य, एवढे मला मिळणार, मॅच्युअर झाले. या आनंदामध्ये तो हेही विसरतो, अरे एवढं जर का असतं तर मला कुठेतरी काहीतरी लिखापडी आजोबांनी काहीतरी वडिलांनी सांगितलं असतं. पण हे सगळं विसरून जातो आणि त्याच्यासाठी लागणारे डिटेल्स तो देतो आणि त्याच्याकडचे जे पैसे असतात तेही जातात. असे 2 पद्धतीचे फ्रॉड प्रायोरिटी आपल्याला दिसतात, की त्यामुळे एकतर भीती दाखवून किंवा आमिष दाखवून लोकांचा कॉमन सेन्स डिसेबल केला जातो आणि मग त्या मार्गे लोकांना फसवून पैसे त्यांच्या अकाउंटमधनं गायब होतात. ते टाळण्याकरता काय करायचं ह्याच्याविषयी आपण बोलूच या, पण त्याच्या आधी मला जाणून घ्यायचं आहे की मुळात हे मॅक्झिमम फ्रॉड्स ज्या पद्धतीने होतात किंवा जी मोडस ऑपरेंडी वापरली जाते तर ते नेमकं काय असतं, कशा पद्धतीने हे फ्रॉड केले जातात. हां, आता यामध्ये जे टेक्निक वापरतात म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. त्यामध्ये फिशिंग, या आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी हा शब्द ऐकला असेल. तर फिशिंग हा एक पद्धत आहे याच्यामध्ये. आणि साधारण स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारण 60 ते 70% एवढे जे अटॅक होतात हे फिशिंगच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे होतात. ओके. आता हे फिशिंग म्हणजे काय केलं जातं, तर गळाला लावलं जातं. आता जसं आपण फिशिंग मासेमारी करतो, गळाला लावलं जातं, तसं मी जसं मगाशी म्हटलं की आमिष किंवा भीती दाखवून लोकांना गळाला दाखवलं जातं, लोकांना भरीस पडलं जातं, लोकांना फसवलं जातं. हा फिशिंगचा पद्धत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स वापरले जातात. जसं आता म्हणतात बघा स्मिशिंग, विशिंग. आता स्मिशिंग म्हणजे काय, तर SMS येतो, फसवा SMS येतो, जसं तुमचं लाईट बिल भरलेलं नाहीये वगैरे वगैरे. विशिंग म्हणजे तुम्हाला व्हॉइस कॉल येतो, ओके, त्याला विशिंग असं म्हणतात. तर ह्या पद्धतीने सायबर अटॅक केले जातात. आत्ताच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या ह्याच्यावरती उपाययोजना करतोय तसं हॅकर्स पण वेगवेगळे तंत्र तयार करतायत. त्याच्यामध्ये लेटेस्ट जे आले ते डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार आहे, की ज्यामुळे आता डिजिटल अरेस्ट हा कन्सेप्ट मुळात अस्तित्वात नाही आहे. हे वारंवार पोलिसांनी, CIDनी, EDनी जेवढ्या यंत्रणा आहेत सर्वांनी सांगितलं आहे, ओरडून सांगितलं आहे, RBIनी पण सांगितलं आहे. तरीसुद्धा डिजिटल अरेस्टच्या महिन्याला काही केसेस अजून प्रत्येक पोलीस स्टेशनला रेकॉर्ड होतात. करेक्ट. मला तेही विचारायचंच होतं की डिजिटल अरेस्ट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमकं काय घडतं आणि त्यापासून कसं ते टाळायला हवं. आता जसा शब्द आहे ना डिजिटल अरेस्ट, ओके. आता अरेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे कसं करतात, ते येतात, हातकड्या घालत घेऊन जातात.
हे फक्त डिजिटली होतं. बरं. आता डिजिटली काय होतं, म्हणजे एक घडलेला अनुभव सांगतो की एका व्यक्तीला फोन आला की तुम्ही हे जे कुरिअर तुम्ही केलं होतं, या कुरिअरमध्ये ड्रग्ज मिळालेत. बरं. आता ड्रग्ज म्हटल्यावर परत त्या पॉईंटला जाऊ आपण, भीती निर्माण होते आणि तो कॉमन सेन्स डिसेबल होतो. अरे त्याला कसं कळलं असेल की माझ्या याच्यात ड्रग्ज आहे, पण हे विसरून जातो. मी ईडीमधून बोलतोय, तुमचं हे कुरिअर आहे, ह्याच्यामध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि आता आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. आमच्या पुढच्या 15 मिनिटात तुमच्याकडे ऑफिसर्स येतील आणि तुम्हाला अरेस्ट करतील. तो एकदम घाबरून जातो. सर मी असं काही केलेलंच नाही आहे. नाही, तुमचं रेकॉर्ड आम्हाला सांगताय की तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात. हो सर, मी खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे, माझी इकडे असं आहे, माझं हे क्वालिफिकेशन आहे, मी आजपर्यंत कुणाचं असं काही कधी केलेलं नाही, मी स्वतः बघितलेलं पण नाही ड्रग्ज म्हणजे काय, असं सगळं तो सांगतो. तर ठीक आहे, तो एक सहानुभूती निर्माण करतो. म्हणतो ठीक आहे, तुम्ही एवढं सगळं सांगताय म्हणून मी एक कन्सिडर करतो की मी तुम्हाला आमच्या ऑब्झर्वेशनखाली ठेवतो. तुम्ही घरातच राहा, तुमचा कॅमेरा ऑन करा, स्मार्टफोनचा कॅमेरा ऑन करा किंवा एखादं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर असेल, स्काईप असेल, टीम्स असेल, तर त्याच्यावरती लॉग इन करायला सांगतात आणि तुम्ही कंटिन्युअस कॅमेरा ऑन ठेवा. तुम्ही घरातनं कुठेही जायचं नाही. यू आर अंडर अरेस्ट. एक तुमच्यावरती मेहरबानी म्हणून आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतोय. तो कुठेतरी माणूस सुखावतो की किमान माझी 4 चौघात नाचक्की होणार नाही, पोलीस माझ्या दारात येणार नाहीत. काय असतं, आपण मध्यमवर्गीय माणसं आपण या गोष्टींना खूप जपतो. बरोबर. त्याच्यापासून मला सुटका मिळते, मग मी एक कम्फर्टमध्ये जातो. ठीक आहे बाबा, तो कॅमेरा ऑन राहू देत. आणि लोक 2-2, 3-3, 8-8 दिवस असे राहिलेले आहेत आणि ते करत असताना ते व्यवहार करतात, रोजच्या रोज पैसे पाठवतात. अशा पद्धतीचा हा डिजिटल अरेस्ट आहे. हा फक्त घरापर्यंत सीमित राहत नाही, तर तो बँकेमध्ये सुद्धा येतो. तो फोन चालू असतो, कारण पैसे लिमिटेड असतात. बरोबर. ओके, एका अकाउंटमध्ये लिमिटेड पैसे असतात, मग उरलेले बँकेतनं घ्यायचे किंवा दागिने घ्यायचे, सर्व प्रकारच्या पद्धतीने हे केलं जातं. तर तो पुढचे कॅश घेण्यासाठी बँकेत येतो, फोन चालू आहे आणि तो पैसे विड्रॉ करतो आणि मग तो जो त्याचा तिथे ठेवून द्या, मग त्यांचा माणूस येऊन घेऊन जातो. म्हणून या पद्धतीचे डिजिटल अरेस्ट होत आहेत. हा आमच्या एक बँकेतच घडलेला किस्सा एका ब्रँचमध्ये, आणि तेव्हापासून आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्यात. त्या मुलीचं सावधानता होती की तिच्या लक्षात आलं की हा माणूस घाबरलेला आहे, फोनवरती बोलतोय, आणि त्यांना थांबवलं, परावृत्त केलं. आणि तेव्हापासून आम्ही असं सर्व आमच्या ब्रँचेसमध्ये इन्स्ट्रक्शन दिल्यात की जर का कोणी मोबाईलवरती बोलत असेल आणि विड्रॉ करायला आलं तर त्याला सांगा की 1 मिनिटं फोन कट करा म्हणून. मग आपल्याला लगेच चेक करता येतो. म्हणजे बँक म्हणून आपल्यालाही अशा पद्धतीने सपोर्ट करायला पाहिजे. असं बाय अँड लार्ज अशा पद्धतीचे डिजिटल अरेस्ट हे एक नवीन तंत्र आपल्याला समोर आलेलं मिळते की ज्यामुळे लोक घाबरत आहेत. आणि बऱ्याच वेळेला एक कॉमन गोष्ट ऐकली जाते म्हणजे सायबर फ्रॉडच्या माध्यमातून की तुम्हाला एक फोन येतो आणि ते तुम्हाला सांगतात तुमच्याकडे एक OTP आला असेल, तो OTP आम्हाला द्या, आणि आपण तो OTP बऱ्याच वेळेला विश्वास ठेवून देतो आणि अर्थातच त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमधले पैसे गायब झालेले असतात किंवा तुमच्या क्रेडिट कार्डवरती, डेबिट कार्डवरती ट्रान्झॅक्शन झालेले दिसतात. तर हे नेमकं काय असतं की OTPच्या माध्यमातून कसं होतं आणि ते जर का टाळायचं असेल तर काय करायला हवं? बरेचदा अशा तक्रारी येतात म्हणजे बँकेमध्ये आणि पर्सनली माझ्याकडे पण, की काही न करता माझ्या अकाउंटमधनं पैसे गेले. असं होऊ शकत नाही. काही ना काहीतरी केल्याशिवाय असं कुठलाही जादूटोणा होत नाही. हां, काय होतं, लोक सत्य सांगायला घाबरतात, बरोबर, सत्य सांगत नाहीत आणि मग ते ॲझ्युम करतात की तुम्ही बँकेने ह्याचं संपूर्ण जबाबदारी घ्यावी. पण अशी कुठलीही गोष्ट तुम्ही दिल्याशिवाय, तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट असल्याशिवाय होत नाही. म्हणजे मी कायम एक उदाहरण सांगतो की बरेचदा लोक म्हणतात ना की बँकेने सिक्युरिटी ठेवायला पाहिजे. की समजा तुमचा एखादा बंगला आहे, बंगल्याला चारी बाजूनी फेन्सिंग आहे, मोठं उंच फेन्सिंग आहे, सगळीकडे CCTV लावलेले आहेत, सेफ्टी डोअर आहे, ओके, गार्ड आहे, कुत्रा आहे, एवढे सगळे सिक्युरिटी आहेत. मी त्यांना प्रश्न विचारतो, एवढं सगळं असताना कॅन यू गॅरंटी मी की तुमच्या घरी कधीच चोरी होणार नाही? तर तो म्हणाला नाही, असं नाही होऊ शकत. मग का होऊ शकतं, चोरी का होऊ शकत नाही, काही ना काहीतरी. म्हटलं सिमिलरली मी सगळ्या प्रिकॉशन्स घेऊनसुद्धा जर आतल्याच माणसाने OTP दिला तर माझी जी काही सुरक्षा यंत्रणा आहे ती सगळी कुचकामी ठरते. बरोबर. आणि हे OTP कधीही हॅकर घेऊ शकत नाही. OTP कधीही घेतला जात नाही. OTP हा कायम दिला जातो, तो शेअर होतो, म्हणूनच अकाउंटमधून पैसे जातात. बरोबर. त्यामुळे OTPच्या संदर्भात ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीही बँक किंवा कोणतीही फायनान्शियल इन्स्टिट्यूट, कोणताही रेग्युलेटर तुम्हाला कधीही OTP कोणत्याही कारणासाठी मागत नाही.
हे एकदा आपण कायमस्वरूपी आपण समजलं पाहिजे, आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे, विशेषतः घरातले ज्येष्ठ नागरिक असतील किंवा गृहिणी असतील त्यांना याबाबत आपण संज्ञान करायला पाहिजे की OTP कधीही द्यायचा नाही. तो आपल्यासाठी आहे आणि तो एक वन टाईम पासवर्ड आहे आणि ही एक सुरक्षा प्रणाली आहे, आपल्याला सुरक्षा देण्यासाठी आहे. जगातल्या फार कमी देशांमध्ये OTP नावाचं पद्धती विकसित केली आहे आणि आता आपण त्याच्या एक पाऊल पुढे जातोय. आता कारण बरेच फ्रॉड OTP रिलेटेड होत आहेत, म्हणून आता अशा पद्धतीने केलं की मला ऑफलाईन OTP मिळेल पुढच्या काळामध्ये, की जर मला येणारच नाही तो मला माझ्या मोबाईलमधूनच जनरेट करता येईल, जेणेकरून हे OTP बेस्ड जे इन्सिडन्सेस आहेत ते मिनिमाइज करता येतील. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर काम करतो. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्या देशामध्ये ती प्रणाली आहे की जिथे आपल्याकडे OTP येतो किंवा काही सिक्युरिटी लेयर्स आहेत. सो 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हा एक खूप सहज सोपी वापरली जाणारी टर्मिनॉलॉजी आहे. पण अनेक देशांमध्ये म्हणजे अनेक विकसित देशांमध्येही 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरलं जातं असं नाही. तर त्या प्रणालीविषयी सांगा ना की ती नेमकी कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये विशेषतः आपण ती विकसित केलेली आहे किंवा आपण ती लागू केलेली आहे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय? पहिला ऑथेंटिकेशन माझं कुठे होतं? युजर ID आणि पासवर्ड. आणि माझं दुसरं ऑथेंटिकेशन होतं ते OTP वरती होतं किंवा बायोमेट्रिकवरती होतं. तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्यामध्ये पहिली आहे ती OTP आहे, दुसरं आहे ते बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन की तुम्ही थंब इम्प्रेशन वापरून तुमचं व्हॅलिडिटी चेक केली जाते किंवा तुमची आयडेंटिटी व्हेरीफाय केली जाते. पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की आय रॅटिना हे पण वापरलं जाईल, फेशियल रिकग्निशन हे पण वापरलं जाईल. जसं जसं AI याच्यामध्ये पुढे चाललंय, ओके, की तुमच्या फेशियल रिकग्निशनमध्ये AIचे जे धोके आहेत त्याला काउंटर करण्यासाठी आपण वेगवेगळी तंत्र आपणही विकसित करतोय की रॅटिना असेल, बायोमेट्रिक असेल किंवा ऑफलाईन OTP असेल, जेणेकरून आपण या सगळ्या गोष्टींना तेवढाच आळा घालू शकतो. म्हणजे जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन करायचं असेल, कुठलंही ॲप असेल, त्याच्यावरती एक तुम्हाला पासवर्ड ठेवावा लागतो. आणि आज असं होतं की एकच पासवर्ड किंवा एकच ॲप असं नाही आहे माझ्याकडे. अनेक बँकांमध्ये माझे अकाउंट्स आहेत, अनेक वेगवेगळी UPI ॲप्स असतात. ॲट द सेम टाईम कदाचित मी फिनान्शियल ट्रेडिंग किंवा शेअर मार्केटमध्ये काही करत असेल तर त्याची काही वेगळी ॲप्स असतात. प्रत्येक गोष्टीसाठी आज एक ॲप आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक ॲपसाठी मला एक पासवर्ड सेट करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी ते मला सांगतात की स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि अनेकदा पासवर्ड कॉम्प्रोमाइज झाला तर अर्थातच देयर इज अ रिस्क. बरोबर. तर हा स्ट्रॉंग पासवर्ड नेमका कसा ठेवता येईल किंवा ह्याच्याकरता काय करता येते? आता पासवर्ड म्हणजे खरंच टेन्शन आहे लोकांना, कारण एवढे पासवर्ड झालेले आहेत की कसे लक्षात ठेवायचे. म्हणजे बायको बॉसपेक्षा भीती पासवर्डची जास्त वाटते, अशा पद्धतीचं एकंदरीत फिलिंग आहे. आणि स्ट्रॉंग पासवर्ड कसा ठेवायचा? म्हणजे तुम्ही जर का गुगल केलं ना की तुमचा पासवर्ड कसा आहे आणि तो किती वेळात हॅक केला जातो, याचं एक टेबल आहे गुगल, की तुमचं जर का पासवर्ड 10 अंकी असेल किंवा 10 डिजिट्स असतील तर तो किती वेळात हॅक केला जाऊ शकतो, असं टेबल आहे गुगलवरती उपलब्ध आहे. आणि म्हणून आपण पासवर्ड स्ट्रॉंग केला पाहिजे. आता स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्ये शब्द असला पाहिजे, त्याच्यामध्ये अंक असले, डिजिट्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये सिम्बॉल असले पाहिजेत. पण मी नेहमी म्हणतो आता हे तिन्ही असले म्हणजे स्ट्रॉंग असेल का? तर हो, पण त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विचार केला की त्याच्यातला जो शब्द आहे ना, हा शब्द आम्ही आमच्या इथला लोकल शब्द वापरला, म्हणजे वडापाव, थालपीठ. आता थोडंसं हसावंसं वाटेल आपल्याला, पण हा शब्द समोरच्या जे नॉन मराठी लोक आहेत ना त्यांना त्यांच्या पचनीच नसतो, त्यांच्या शब्दकोशात नसतोच. म्हणजे मी तेवढे जे नॉन मराठी हॅकर्स आहेत ना ते मी माझ्या पासवर्डपासून लांब ठेवतो. बरोबर. असे भरपूर मराठी शब्द आहेत आणि खरं तुमचं मराठी शब्दकोश पूर्ण तुम्ही याच्यामध्ये वापरा आणि त्यामुळे आपला पासवर्ड स्ट्रॉंग करू शकतो. आणि आपण आपली एक पासवर्ड पॉलिसी बनवली पाहिजे की कुठल्या ह्याला मी कुठल्या पद्धतीचा पासवर्ड वापरेल. एकदा आपण नक्की केलं तर मला वाटतं आपण याच्यातून चांगल्या पद्धतीने व्यवहार करू शकतो. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे, पासवर्ड इज लाईक अ फेशियल मास्क, सो वी हॅव टू चेंज इट रेग्युलरली. जसं आपण कोरोनामध्ये किंवा इव्हन आत्ता पण 2-3 दिवसांनी किंवा एखाद दिवसातच मास्क चेंज करतो, बरोबर, तसं पासवर्ड अगदी रोज नाही पण किमान 60 ते 90 दिवसांनी, डिपेंडिंग ऑन कोणते सेन्सिटिव्ह पासवर्ड आहेत, किमान तेवढ्या वेळात तुम्ही पासवर्ड तुमचे चेंज केलेच पाहिजेत. आणि आता स्ट्रॉंग पासवर्ड विषयी तुम्ही सांगत होतात. अनेकदा असं म्हटलं जातं की काही याच्यावरती डार्क वेबवरती म्हणा किंवा अनेकदा काही हॅकर्समधून सगळे तुमचे पासवर्ड लीक झाले किंवा पासवर्ड हॅक झाले, तर ते नेमकं कितपत खरं असतं आणि खरंच असे पासवर्ड मिळतात का? याच्यात बऱ्याच अंशी सत्य आहे किंवा तथ्य आहे आपण असं म्हणू शकतो. कारण बरेचदा मी जरी पासवर्ड माझा खूप स्ट्रॉंग वगैरे केला असला तरी ज्या ठिकाणी स्टोअर होतो ती सिस्टीम सिक्युअर्ड आहे का,
ती जर का नसेल तर बऱ्याच ठिकाणून ते पासवर्ड लीक होतात. इंटेन्शनली अनइंटेन्शनली ते पासवर्ड लीक होतात. सो बाय अँड लार्ज असं आपण म्हणू शकतो की हे खरं आहे की बरेच पासवर्ड हे ऑलरेडी लीक झालेले आहेत, म्हणून पासवर्ड चेंज करायचे. बरं. कारण चेंज करत आपण राहिलो ना तर बाय द टाईम दे गेट लीक तोपर्यंत आपला नवीन पासवर्ड येऊ शकतो आणि तो पासवर्ड मग इरिलेव्हंट होतो आणि म्हणून पासवर्ड चेंज करा. पण बाय अँड लार्ज आपला बराच डेटा हा ऑलरेडी सगळीकडे गेलेला आहे. बरं. हां, ह्याबद्दल आपण अगदी खात्री बाळगावी. पण मग अशा वेळेला डिजिटल बँकिंग किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करत असताना एक कन्झ्युमर म्हणून, एक कस्टमर म्हणून नेमकी काय काळजी घ्यायला हवी? अगदी खूप चांगला प्रश्न आहे, कारण आपण सर्वजण ते व्यवहार करतोय. विशेषतः जर आपण आता मेजॉरिटी आपण सगळे UPI वरतीच व्यवहार करतो. बरोबर. त्यामध्ये UPI लाईट सारखं एक ॲप आलेलं आहे की ज्याला OTP लागत नाही आणि 2000 पर्यंत आपण ते लिमिट करू शकतो. तसं आपण वेगवेगळे सिक्युरिटी ऑप्शन्स प्रत्येक बँकेने आपापल्या ग्राहकांसाठी दिलेलं आहे. ओके, म्हणजे आता एक उदाहरणार्थ डोंबिवली नागरी सहकारी बँकेने काय केलं, आम्ही मोबाईल बँकिंगमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केलं आहे. ओके, आपण आपलं लिमिट सेट करू शकतो. किंवा असं झालं ना की माझं समजा डेबिट कार्ड गेलं, ओके, कुठे हरवलं, तर मी एका SMS वरती माझं डेबिट कार्ड ब्लॉक करू शकतो. बरं. अशा पद्धतीचे वेगवेगळे सिक्युरिटी फीचर प्रत्येक बँक आपापल्या ग्राहकांना देत असते. ते आपण समजून घेतले पाहिजेत. ट्रान्झॅक्शन लिमिट असेल, आता समजा माझं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्याला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असे 2 ऑप्शन असतात. बरोबर. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये ते फीचर असतं की इंटरनॅशनल अलाउड ऑर डिसेबल. तर मी समजा मी जाणारच नाही तर मी कशाला इनेबल करून ठेवू, तर मी ते डिसेबल केलं पाहिजे. ओके, तर हे सगळे फीचर्स आपण चेक केले पाहिजेत की आपल्या मोबाईलमध्ये हे सगळे मोबाईल बँकिंगमध्ये हे सगळे आहेत. दुसरं की आपण ट्रान्झॅक्शन करत असताना जे इंटरनेट वापरतो, ज्या बरेचदा काय होतं, आता ते थोडंसं ट्रेंड कमी झाला, पण काही वर्षापूर्वी असं ट्रेंड होतं फ्री वायफाय. म्हणजे घरात गेल्यावर पाणी विचारायच्या आधी वायफाय आहे का असं विचारलं जायचं. की आणि वायफाय असलं म्हणजे वास मला बाकी काही नको, आदरातिथ्य झालं, अशी एक हे होतं. आता पण ते जनरलाइज झालं. पण अनसिक्युअर्ड वायफायच्या थ्रू जर का तुम्ही व्यवहार केलात तर तुमचे सगळे पासवर्ड लीक होणार. बरं. विशेषतः सायबर कॅफे, मला माहिती नाही त्यांच्याकडे किती सिक्युरिटी असते. बरोबर. ओके, किंवा असे जे पब्लिक हब्स आहेत, मॉल वगैरे, की ती फक्त एक फॅसिलिटी असते तुमच्यासाठी. ते तुम्ही एंटरटेनमेंटसाठी असतं. तिथे बसून जर तुम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायला लागलात तर मात्र गडबड होऊ शकते. त्यामुळे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करत असताना तुम्ही सिक्युअर्ड ठिकाणी, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरी अशा ठिकाणी आहात, तिथूनच तुम्ही ते ट्रान्झॅक्शन केली पाहिजे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढं सगळं करून तरीसुद्धा काही चूक होते किंवा काही वेळेला स्कॅम होतात, काही वेळेला पैसे जातात. मग अशा वेळेला नेमकं काय, म्हणजे बँकासुद्धा कुठल्या पद्धतीने ग्राहकांना मदत करतात किंवा एक कन्झ्युमर म्हणून मी काय करायला हवं माझे पैसे मला परत मिळवायचे असतील तर? हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ह्याचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर साधारण 5 ते 8 हजार ट्रान्झॅक्शनच्या मागे एक ट्रान्झॅक्शन फ्रॉड असतं. म्हणजे ते पैसे गेलेले असतात. ओके, हे एक साधारण ॲव्हरेज आहे. आता बरेच लोक मला, किंवा इनफॅक्ट मी बऱ्याच ठिकाणी जातो तेव्हा आम्ही आवर्जून प्रश्न विचारतो. आमच्या वेगवेगळ्या डोंबिवली नागरी बँकेच्या शाखांमध्ये जातो, कस्टमरशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा मी त्यांना विचारतो, आपण पूर्ण प्रिकॉशन घेऊन पण काही झालं, आपली चूक झाली आणि आपल्या खात्यातून पैसे गेले तर इमिजिएट तुम्ही काय करणार, पहिली स्टेप तुम्ही काय करणार? पण मला उत्तरं वेगळी वेगळी येतात. आणि म्हणूनच याची गरज आहे अवेअरनेसची. आपल्या भारत सरकारने मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी 1930 नावाची एक हेल्पलाईन चालू केली आहे. ओके. ही इतकी कार्यक्षम आहे की तुमच्या बाबतीत असा प्रसंग झाला की माझ्या अकाउंटमधनं पैसे गेले तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून 1930ला कॉल करा. ओके, एंगेज लागला तरी करा, कंटिन्यूस करत राहा, तुम्हाला नक्की नंबर लागेल आणि तुम्ही तुमचं जे काही प्रकार झालेला आहे तो तिथे सांगा. इट इज हाय चान्सेस, आणि खूप लोकांना त्याचा चांगला अनुभव आलेला आहे की 2 तासाच्या आत जर का माझी कंप्लेंट गेली तर माझे पैसे 100% सुद्धा मिळू शकतात, मिळालेले आहेत. पण हे 1930 ही हेल्पलाईन आपण सर्वांनी अक्षरशः पाठ करून ठेवली पाहिजे. आपल्या माहितीच्या सगळ्या लोकांना सांगितली पाहिजे. आपापल्या सोसायट्यांमध्ये त्याचं एक पोस्टर लावलं पाहिजे. एवढी ह्याची आवश्यकता आहे आणि एवढी ह्याची गरज आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं की पटकन डायरेक्ट होम मिनिस्ट्रीकडेच गेल्यामुळे ना ते पूर्ण जे रॅकेट आहे ना ते रॅकेट आपण ट्रॅक करू शकतो. बरं. आता काही जण विचारतात की मला समजा सुचलं नाही, माहिती नसेल तर मी काय करायचं, मला एखादा निरक्षर असेल, समजत नसेल, तुमच्या ब्रँचमध्ये जा, पटकन जा.
जिथे तुमचं खातं आहे ती बँक करेल. म्हणजे आम्ही आमच्या सर्व ब्रँचेसमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेत, असं आलं तर लगेच तुम्ही 1930ला कॉल करा. आता पुढची प्रोसेस कशी होते, सरकारने पोर्टल डेव्हलप केले cybercrime.gov.in. ओके. ह्याच्यावरती कंप्लेंट रजिस्टर होते. रजिस्टर झाल्यावरती त्याचा तपास चालू होतो आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला एक सायबर सेल आहे. ओके. ओके. आणि तुम्हाला SMS येईल काही तासामध्ये की तुमच्या जवळचं पोलीस स्टेशन आणि तिथल्या सायबर सेल, तिथल्या अधिकाऱ्याचा नंबर हे तुमचा पुढील तपास करणार आहेत. ओके. हा SMS तुम्हाला येतोच. मी अनुभवाने सांगतोय, खूप जणांना आलेले आहेत. त्यामुळे इतकी चांगली सक्षम यंत्रणा आत्ता अस्तित्वात आणि कार्यान्वित आहे आणि याच्यामुळे बऱ्याच अंशी या सायबर फ्रॉड्सना, सायबर अटॅक्सना आपण रोखू शकतो. बरं, आता म्हणजे आताचं जे युग आहे 2026मध्ये आपण बसलोय, तर अनेक ठिकाणी आपण असं म्हणतो की AI ह्याचा वापर सगळीकडे वाढतोय आणि अर्थातच तो ह्या पुढेही वाढणार आहे. बँकिंग किंवा फिनान्शियल सेक्टर हे काही त्याला अपवाद नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा होणार आहे. तर या AIचा वापर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे फ्रॉड करणारे किंवा स्कॅम करणारे AIचा वापर करून त्याचा फ्रॉड करण्यासाठी वापर करतील. करेक्ट. ॲट द सेम टाइम बँकांच्या सिक्युरिटी सिस्टम्स AIचा वापर करून ते टाळण्याचा प्रयत्न करतील. करेक्ट. तर ह्या दोन्हीमध्ये नेमका AIचा वापर कशा पद्धतीने होतो? म्हणजे आता असं आहे ना की IT रिलेटेड कुठलंही सेशन असेल आणि तुम्ही AI वापरला नाहीत शब्द तर तो गुन्हा ठरेल. इतकं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पेव आहे. आणि लेट मी टेल यू वन थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज बेस्ड ऑन ह्युमन इंटेलिजन्स. करेक्ट. इट इज बेबी ऑफ ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजे ते जगातनं वरतून कुठंतरी काहीतरी आलंय कृत्रिम असं नाही आहे. त्यामुळे ते ह्युमन इंटेलिजन्सवरतीच बेस आहे. बरोबर. आता जो पुढचा दुसरा प्रश्न होता ना की हॅकर्स वापरतात. हो, हॅकर्स वापरणारच. ते वेगवेगळे तंत्रज्ञान वापरतात, अद्ययावत तंत्रज्ञान वापरतात. मगाशी म्हटलं तसं त्यांना 24 तास एकच उद्योग आहे, फक्त हॅकच करायचं आहे आणि नवनवीन तंत्रज्ञान वापरायचं आहे. ते जसं वापरतायत तसं आपणही वापरतो. म्हणजे आता रिझर्व्ह बँकेने बँकांना फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट करायला सांगितले. म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. ओके. म्हणजे ट्रान्झॅक्शन होत असताना आपण ते चेक करतो की इज इट अ फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन. त्याचे काही सिम्टम्स असतात, काही रूल्स असतात, जेणेकरून मी चेक करू शकतो की समजा माझं आत्ता मी इथे एक ATM विड्रॉ केलं डोंबिवलीमध्ये आणि 5 मिनिटांनी माझ्याच कार्डवरती जर पुण्यातनं विड्रॉ होत असेल तर दॅट इज अ फ्रॉड ट्रान्झॅक्शन. असे काही सिनॅरिओ असतात. तर हे सगळं मॉनिटरिंग, हे फ्रॉड रिस्क मॉनिटरिंगच्या माध्यमातून बँका करतात आणि आपण ट्रान्झॅक्शनमध्ये थांबवू शकतो बिफोर इट हॅपन्स. ओके. अशा माध्यमांनी आपण हे करू शकतो. हे सगळे कंट्रोल्स आपण याच्यामध्ये एस्टॅब्लिश केलेले आहेत जेणेकरून ह्या AIच्या नंतर मग AI या साईडला आपण कसा वापरतो की साधारण ट्रान्झॅक्शन पॅटर्न काय असतो. एखादा व्यक्ती समजा एखादा सिनियर सिटीजन आहे तर त्याचं ट्रान्झॅक्शन पॅटर्न काय असतं, तर तो विड्रॉ कुठून करतो, तर त्याच्या घराच्या जवळ म्हणजे त्याचा जो जॉमेट्रिक कॉर्डिनेट आहे त्याच्या जवळचं जे ATM आहे तिथूनच तो करतो. मग त्याच्यापेक्षा एकदम डिस्टंट ATMमधनं जर त्यांनी विड्रॉ केले तर मग ते व्हेरीफाय केले जातात. बरं. अशा पद्धतीने आपण त्याचे पॅटर्न, त्याचं एक प्रोपेन्सिटी स्कोर हे आपण डिराईव्ह करतो आणि जेणेकरून आपण सुद्धा फ्रॉडच्या दृष्टीने मॉनिटरिंग करतो की फ्रॉड कसं आपल्याला रोखता येईल याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीजमध्ये DPDP ही एक खूप अत्यंत कॉमन टर्म आहे जी वापरली जाते, म्हणजे डेटा प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन. तर हे नेमकं कशा पद्धतीने वापरलं जातं आणि बँका त्याचा कशा पद्धतीने वापर करतात? DPDP म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन. ओके. आता हा जो ॲक्ट आहे हा आता 2री-3रीतल्या मुलापासून सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. हां, म्हणजे हा असं काहीतरी आहे एवढं कळलेलं आहे. आता हा ॲक्ट का मुद्दामून अस्तित्वात आला आणि का हा एन्फोर्स होतो आहे, ह्याचं कारण असं आहे की आपला जो सगळा पर्सनल डेटा आहे ना ह्याच्यावरतीच आपले सगळे रेकॉर्ड्स असणार आहेत. आणि फक्त फायनान्शियल नाही, आपला सगळा आरोग्याचा हेल्थकेअर डेटा हा पण ह्याच्याशीच रिलेटेड असणार आहे. मग पुढच्या डिजिटल युगामध्ये आपले हे जे पॅरामीटर्स आहेत ना, PII ज्याला म्हणतात की पर्सनल आयडेंटिफिकेशन इन्फॉर्मेशन, म्हणजे माझं बर्थ डेट असेल किंवा माझं ब्लड ग्रुप असेल, या ज्या सगळ्या एकदम युनिक कॅरेक्टर्स आहेत, माझा आधार नंबर असेल, पॅन नंबर असेल, हे सगळे युनिक कॅरेक्टर्स आहेत, त्याला PII डेटा असं म्हणतात. बरोबर. तर हा PII डेटा जो आहे ना हा एकदम सेन्सिटिव्ह असणार आहे आणि मग ह्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आता वेगवेगळी यंत्रणा कार्यान्वित होतीये की जेणेकरून हा जो पर्सनल डेटा आहे ना हा कुठेही टेक्स्टमध्ये, ओपन टेक्स्टमध्ये शेअर होता कामा नये. बरं. यासाठी सगळ्या बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सगळ्याच इन्स्टिट्यूट, इन्शुरन्स असतील, हेल्थकेअर असतील, ते आपला डेटा एन्क्रिप्ट करून ठेवत आहेत
की हा पर्सनल डेटा जो आहे तो एन्क्रिप्टेड राहिला. आणि मग हे जेव्हा एन्क्रिप्शन होतं तेव्हा नेमकं कशा पद्धतीने म्हणजे एका बँकेमधून मला दुसऱ्या बँकेकडे ट्रान्झॅक्शन करायचं आहे, तर अर्थात तुम्ही म्हणालात तसं की हा एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये डेटा जातो, तर हे नेमकं दोन बँकांमधलं किंवा दोन फिनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये जे देवाणघेवाण होते ते नेमकं कसं होतं? आता एन्क्रिप्शन हा जो शब्द आहे ना, हा शब्द खूप जुना आहे. म्हणजे जरी इंग्लिशमध्ये असला तरी म्हणजे अगदी आपण इतिहासात जर का गेलो तर शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपल्याला असे अनेक दाखले सापडतात की पत्र जे आलेलं आहे बहिर्जी नायकांकडनं राजांकडे किंवा बहिर्जी नायकांकडनं हंबीरराव मोहितेंना आपण पिक्चरमध्ये बघितलेत की ते कोडेड लँग्वेज असते. बरोबर. हा म्हणजे एक मोठं पूर्ण काव्य आहे आणि त्या काव्याचे सगळे पहिले शब्द आहेत तो संदेश आहे. बरोबर. ओके, तर असं प्रकारचं कुठल्या तरी कोड करून मी माझा डायरेक्ट टेक्स्ट न पाठवता तो याचं काहीतरी समजा ए असेल तर तिथे 1 पाठवा, बी असेल तर 5 पाठवा, असं एक टेबल असतं. ओके, आणि अशा पद्धतीने तो कोड करून एन्क्रिप्ट करून पाठवला जातो आणि विरुद्ध बाजूला ते टेबलनुसार तो परत डिक्रिप्ट केला जातो. बरं. आणि हे अशा पद्धतीने संदेशाची देवाणघेवाण होते. आणि आत्तापर्यंत आपण फिनान्शियल लॉसेस विषयी बोलवतो, सायबर सिक्युरिटीमध्ये किंवा सायबर हॅक्समध्ये फिनान्शियल लॉसेसबद्दल आपण बोललो. हो. पण अनेकदा फक्त फिनान्शियल नाही तर नॉन फिनान्शियल लॉसेस किंवा नॉन फिनान्शियल गोष्टी सुद्धा होतात. बरोबर. म्हणजे स्पेसिफिकली सोशल मीडिया किंवा आमच्याविषयी बोलायचं झालं तर एक कलाकार म्हणून जेव्हा मी काम करत असतो तेव्हा हल्लीच्या काळामध्ये सोशल मीडिया अकाउंट असणं किंवा ते ॲक्टिव्ह असणं हीच खरं तर एक ओळख झालेली आहे. बरोबर. म्हणजे आज तुम्ही किती चांगलं काम करताय ह्यापेक्षा सोशल मीडियावर तुमचे किती फॉलोअर्स आहेत बरोबर, यावरून तुमची लोकप्रियता ठरवली जाते. पण मग अशा वेळेला ते सोशल मीडिया प्रोफाईल्स हॅक होणं किंवा त्या माध्यमातून काही चुकीचे ट्रान्झॅक्शन्स होणं ह्याही गोष्टी वाढल्यात. हो. तर ते नेमकं कसं टाळायचं? इनफॅक्ट तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण फायनान्शियल लॉस जो आहे ना तो एक वेळ माणूस भरून काढू शकतो, पण हे नॉन फायनान्शियल लॉस जे आहेत ना हे ॲक्च्युली मी असं बघितलं आहे, काही उदाहरणं सांगेन मी, की अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत किंवा संसार उद्ध्वस्त झाले किंवा त्या माणसांनी सुसाईड केलेलं आहे. बरं. किंवा तो एकदम आयुष्यातनं उठला आहे अशी परिस्थिती झालेली आहे. आता काय होतं आहे, सोशल मीडिया म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, वेगवेगळे चॅनल्स आहेत. ह्याच्यावरती आपण प्रोफाईल केलेत क्रिएट. ओके, आणि लोकांनी अक्षरशः इतक्या श्रद्धेने ते प्रोफाईल बनवलेत ना की माझी जन्मतारीख, माझी प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल, माझं कॉलेज, मी कुठे जॉब करतो, मी समजा 5 जॉब केले असतील तर त्या 5ही कंपन्यांची नावं, तिथे माझ्या काय काय पोस्ट होत्या, सगळा डेटा फेसबुकनी मागितलेला नाही तरीसुद्धा मी जबरदस्तीने मी टाकलेला आहे. बरोबर. अर्थात याचे काही फायदेही झालेत, त्याच्यामुळे खूप रियुनियन सक्सेसफुल झालेली आहेत. पण आता ती झाली आहेत रियुनियन. मला सगळ्यांना सुचवायचं हेच आहे की जरा जाऊन तुमचं अकाउंट चेक करा. हा डेटा गरजेचा नाही आहे, तुमची बर्थ डेट आवश्यक नाही आहे. बरोबर. असं मी जेव्हा एकदा अशाच पब्लिक मिटिंगमध्ये सांगितलं तेव्हा एक ऑब्जेक्शन आलं की आम्ही हे सगळं करतो, आम्हाला बड्डे विश पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं ना फॉलोअर्स, तसं मला बड्डेला किती लाईक्स येतात आणि किती कमेंट्स येतात हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे. बरोबर. बरोबर. तर मग मी बड्डे तिथे पाहिजेच आहे. तर मी त्यांना म्हटलं हरकत नाही, तुम्हाला पाहिजे ना तर नोटिफिकेशन सगळ्यांना गेलं पाहिजे ना, तर तुमच्या बड्डेच्या 1-2 दिवस आधी तुम्ही ते ऑन करा. तिथे लॉक आणि अनलॉकची फॅसिलिटी आहे. प्रत्येक तुमच्या पॅरामीटरच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर एक कुलपाचं चिन्ह असतं, ते क्लिक केलं की लॉक होतं, परत क्लिक केलं की अनलॉक होतं. 1 दिवस ठेवा तुम्ही आणि वाढदिवस झाला की परत लॉक करून ठेवा. बरोबर. अशा पद्धतीने असे काहीतरी तुम्हीच मार्ग निवडा की जेणेकरून तुम्हाला तुमचा डेटा जो आहे तो प्रोटेक्टेड ठेवता येईल. तुमच्या प्रोफाईलवरचे बड्डेचे मेसेज आहेत ना ते डिलीट करून टाका 2-4 दिवसानंतर. कारण तुम्ही जर डेट जरी लॉक केली पण दिसतं ना कुठल्या तारखेला तारखेला केलेलं आहे. खूप सोपं असतं हॅकरला. आणि हे आपले की पॅरामीटर्स आहेत. त्याचबरोबर अजून एक मोठा या रिलेटेड स्कॅम असं नाही म्हणता येणार, पण क्रॉस जेंडरच्या अननोन फ्रेंड रिक्वेस्ट घेणं आणि त्यामुळे उद्भवणारे वेगवेगळे भयानक प्रसंग हा सुद्धा एक आता गंभीर विषय झालेला आहे. बरोबर. थोडंसं स्पष्ट सांगायचं तर विशेषतः पुरुषांच्या बाबतीत इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज काही ज्येष्ठ नागरिक पण ह्याच्यात अडकलेले आहेत. मला एका मुलीची, स्त्रीची, महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर अचानक मला जे काही हे होतं एक नॅचरल म्हणू शकतो आपण, पण आपल्याला ते कंट्रोल करायला पाहिजे आणि आपल्याला ते फ्रेंड रिक्वेस्ट जे ना ती डिलीटच केली पाहिजे. अनेकांनी या फ्रेंड रिक्वेस्ट इन्स्टंटली ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ओळख झाली, चॅटिंग झालं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या भयानक प्रसंगांना त्यांना तोंड द्यायला लागले.
म्हणजे आत्ताच याच्यातून एक लव जिहादची घटना समोर आलेली आहे की ते अशा पद्धतीने फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण मग लॉजवरती नेणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी, फोटो काढणं, ब्लॅकमेलिंग करणं, हे सगळं आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण होतं आहे. फक्त फिजिकल माध्यमातून सुद्धा असं नाही. पूर्वी कॉलेजच्या बाहेर असायचे, हे आता अशाही माध्यमातून होतं आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक. आता ज्येष्ठ नागरिक काय करतात, दिवसभर काही काम नसल्यामुळे त्यांच्याकडे रिकामा वेळ खूप आहे. मग काहीतरी सोशल मीडिया खूप चांगलं, ॲक्च्युली ते खूप चांगलं एंटरटेनमेंट टूल आहे, प्रोव्हाइडेड हाऊ यू यूज इट. खूप चांगला तुम्हाला वेगवेगळे रील्स बघायला मिळतात, डिटेल्स, काही टिप्स बघायला मिळतात. पण हे जर का आपण त्याचे बेसिक हायजीन जे आहे ना ते जर का फॉलो केलं तर आपल्याला सोशल मीडियासारखा आनंद देणारी दुसरं टूल नाही आहे. त्यामुळे त्याचा वापर करा, पण बेसिक त्याचे हायजीन पाळा. डेटा तुमचा खूप कंट्रोल ठेवा, अनावश्यक डेटा तिथून काढून टाका. दुसरं एक या अनुषंगाने आठवलं, आपण समजा कुठे ट्रिपला निघालो, विशेषतः एअरपोर्टला, तर तो सेल्फी काढणं हे पण एक शास्त्र आहे. हां, बिफोर आय चेक इन. आणि तो सेल्फी असा आहे की त्याचं टॉप पण आलं पाहिजे, ते दिसतं की मुंबई एअरपोर्ट आहे. हां, कारण त्याचं एक युनिक टॉप आहे. त्यामुळे अनेकांनी असं केलं आहे की मी गोव्याला चाललो आहे विथ फॅमिली, आणि तुम्ही पोलिसांना विचारा की अशा नंतर त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही टाकू नका. असं म्हटल्यावरती एका सेशनमध्ये असं एक झालं की तो म्हणाला का आम्हाला आवडतं ना की मी एवढा खर्च करून विथ फॅमिली विजा काढून मी तिकडे चाललोय, तर मला जायच्या आधीच लाईक मिळायला पाहिजेत. मी जोपर्यंत लँड होत नाही तोपर्यंत 100 लाईक तर आले पाहिजेत, 30-40 कमेंट आल्या पाहिजेत वगैरे वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्हाला लाईक आणि कमेंटच पाहिजेत ना, तुम्ही आल्यावर टाका ना. आल्यावर सगळे फोटो टाका, काही प्रॉब्लेम नाही. तिकडचे पण सगळे फोटो टाका, काही होणार नाही. अशा पद्धतीने आपण त्याला उत्तर शोधलं पाहिजे. टूल आपल्या हातात आहे. बघा, आपण लहानपणी विज्ञान शाप की वरदान असं निबंध लिहित होतो की नाही, तसं आता सोशल मीडिया शाप की वरदान. सोशल मीडिया ही वरदानच आहे, पण आपण वापरतो कसं त्याच्यावरती ते अवलंबून आहे. बरोबर. आता आपण मगाचपासून ज्या ट्रान्झॅक्शन्स विषयी बोलतोय, तर UPI हे खूप मोठं माध्यम आहे हल्ली ट्रान्झॅक्शन करायचं. म्हणजे साधं 2 रुपयाचं एखादं चॉकलेट जरी विकत घ्यायचं असेल तरी हल्ली कोणी 2 रुपये काढून देत नाही. स्कॅनरवरनं आपण पटकन ट्रान्झॅक्शन करतो. आणि केवळ भारतात नाही, आता जागतिक स्तरावरती ते वापरलं जात आहे. म्हणजे फ्रान्समध्ये मला आयफेल टॉवरचं तिकीट काढायचं असेल तरी UPI वापरता येतं, सिंगापूरमध्ये वापरता येतं. अशा बऱ्याच महत्त्वाच्या देशांमध्ये UPI वापरलं जात आहे. त्यामुळे त्याची ॲक्सेप्टेबिलिटी वाढली, विश्वासार्हता वाढली. हळूहळू आपण कॅशलेस इकॉनॉमी किंवा डिजिटल इकॉनॉमीकडे वळतोय की काय असं वाटायला लागतं. पण त्याचसोबत त्याची रिस्कसुद्धा तेवढी वाढते. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याकडे सुविधा म्हणून येते ना, फॅसिलिटी म्हणून येते, त्याच्याबरोबर रिस्क इज ऑलवेज म्हणजे एक इंटिग्रल पार्ट आहे त्याचा. ह्याचं कारण बोथ साइड्स ऑफ इट. ह्याचं कारण काय, द वे यू यूज इट. ओके, इफ यू यूज इट विथ प्रिकॉशन्स, विथ ऑल डूज, जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला काही रिस्क नाही. पण जर का तुम्ही थोडंसं त्याच्याबद्दल तुमचा अवेअरनेस नाही आहे, तुम्हाला नॉलेज नाही आहे आणि तुम्ही जस्ट वापरलं तर धोके पण आहेत. ओके, म्हणजे मला पोहता न येता मी जर पाण्यात उडी मारली, नदीमध्ये उडी मारली तर काय होणार, तसंच या डिजिटल युगात पण होतं. या डिजिटल विश्वात तुम्ही आलात आणि तुम्ही माहिती न घेता जर का ट्रान्झॅक्शन करायला लागलात तर तुमच्याबरोबर पण तेच होणार जे मी न पोहता त्याच्यामध्ये न पोहायला येता उडी मारल्यावर होणार. तर रिस्क ज्या आहेत ना, तर समजा मला पोहायला येतं तरीसुद्धा मला काही गोष्टी की पाण्याचा प्रवाह कसा आहे, पाण्यात धोकादायक आहे का, भोवरा आहे का, हे पण मी चेक करतो. तसं नुसती बेसिक माहिती घेऊन नाही तर मी कुठल्या पद्धतीच्या ह्याच्यात रिस्क आहेत, म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं की आपलं ट्रान्झॅक्शन लिमिट, बऱ्याच बँकांमध्ये आता मी ट्रान्झॅक्शन लिमिट सेट करू शकतो की ह्याच्यावरती मी नाही हे करणार. बरोबर. अजून आपण असं करू शकतो, मी बरेचदा सांगतो की आपल्याला जे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन करायचे आहेत ना, ते त्याच्यासाठी तुम्ही एक वेगळं अकाउंट ठेवा. बरं. आणि त्या अकाउंटमध्ये समजा मला किती लागतात, दिवसाला समजा माझे 500 रुपये लागतात, ठीक आहे, मी एक 2000 रुपये ठेवतो आणि ते वापरा. तुमचं मेन अकाउंट वेगळं ठेवा ज्यामध्ये तुमचं मुख्य इन्कम त्या अकाउंटमध्ये आहे, आणि या अकाउंटमधनं तुमचे रोजचे जे किराणा, भाजी, दूध वगैरे जो खर्च आहे तो तुम्ही ह्याच्यातनं करा. बरं. ह्याच्यामुळे काय होईल, माझं मेन अकाउंट इंटॅक्ट राहील. समजा मी चुकीचा पासवर्ड दिला, OTP दिला, काही चुकी झाली, मॅक्सिमम रिस्क किती माझी, 2000 रुपये. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्या ज्येष्ठ नागरिकांना, घरातल्यांना, त्यांना शिकवा UPI. त्यांना असं नका करू की मीच तुमचं करतो सगळं. त्यांना शिकवा आणि त्यांना 2000 रुपये भरून द्या त्यांच्या वॉलेटमध्ये किंवा त्यांच्या अकाउंटला. लेट देम यूज इट. 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या, त्यांचं जसं खर्च असतील तसे.
पण रिस्क कमी होते. बरोबर मोठ्या अकाउंटला ॲक्सेस देऊ नका. बरोबर. त्याचबरोबर सायबर इन्शुरन्सचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. बरं. तोही बँका आता आपापल्या ग्राहकांना देते. हम्म. त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक रिस्क मिटिगेशन झालं असं आपण म्हणू शकतो. पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण करून आपली रिस्क मिनिमाइज करू शकतो. आणि जसं आपण पावलं टाकतोय, मगाशी मी म्हटलं तसं की UPI तर अनेक देशांमध्ये वापरलं जातं. एकीकडे आपण त्याला जागतिक स्तरावरती नेण्यासाठी जिथे प्रयत्न करतोय, त्याच वेळेला सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बाकीच्या बँका मिळून हे सायबर फ्रॉड रोखण्यासाठी किंवा हे अशी फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स होऊच नाहीत ह्याकरता काही पावलं उचलत आहे का? हा पण खूप चांगला प्रश्न आहे, कारण ही पण माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. केंद्र सरकार असेल, होम मिनिस्ट्री आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, सगळे जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत हे आत्ता खूप ॲग्रेसिव्हली ह्याच्यामध्ये काम करते. 2-3 इनिशिएटिव्हबद्दल मी नक्की माहिती सांगेन. एक डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, आता हे मोबाईल नंबरच वापरले जातात सगळीकडे. बरोबर. तर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननी अशा ब्लॉक नंबरची लिस्ट तयार केली आहे की जे फ्रॉडुलंट म्हणून डिक्लेअर झालेत किंवा आयडेंटिफाय झालेत बरं. ॲज ऑफ टुडे. ओके. आणि सर्व बँकांना त्यांनी ही लिस्ट प्रोव्हाइड करणार आहेत आता. ओके. आणि असं रिझर्व्ह बँक त्या बँकांना सांगते, त्याला MNRL असं म्हणतात, मोबाईल नंबर रेस्ट्रिक्टेड लिस्ट. ओके. ओके. आणि बँकांना त्यांनी सांगितलं की तुमचे नवीन ग्राहक अकाउंट ओपन करताना तुम्ही या लिस्टला चेक करा, त्यातला कोणी येत नाही ना. बरं. अशा पद्धतीने सगळे मोबाईल नंबरचं चेकिंग होणार आहे. ओके. जेवढे मोबाईल नंबर आता फ्रॉडुलंट म्हणून डिक्लेअर झालेले आहेत तर ते आपण लगेच आपापल्या बँकांच्या अकाउंट्समध्ये चेक करणार आहोत. आणि जे तर सापडले तर ते अकाउंट फ्रीज करायचं किंवा नवीन अकाउंट असेल येणारा असेल तर त्याला अकाउंट ओपन करून द्यायचं नाही. हा MNRL हा एक प्रकार आहे. दुसरा जो प्रकार आहे त्याला I4C म्हणतोय आपण, सर्वांना तो आता माहिती झाला आहे की काय होतं, जेव्हा माझ्या अकाउंटमधून पैसे जातात तर ते लगेच जातात म्हणजे ते दुसऱ्या एका अकाउंटमध्ये जातात, तिसऱ्या अकाउंटमध्ये, चौथ्या आणि 6व्या 7व्या हॉप्सला ते विड्रॉ होतात. असा एक साधारण पॅटर्न आहे. आता ह्याच्यामध्ये काय करतोय आपण की समजा बँक A बँकेतनं पैसे गेले B बँकेत. ओके. आणि बँक Aच्या कस्टमरनी रिपोर्ट केलं 1930ला की माझ्या अकाउंटमधनं पैसे गेलेले आहेत. तर बँक Aच्याकडे कळतं की ते बेनिफिशरी अकाउंट कुठलं आहे. तर ते B बँक जी आहे ना त्यांना तो अलर्ट जाणार रिअल टाईममध्ये. मग ते चेक करणार आणि त्यामध्ये जर का ते अकाउंट सापडलं बेनिफिशरी अकाउंट तर ते फ्रीज करायचंय आणि त्यांनी रिपोर्ट करायचंय. ओके. आणि असं करून जेवढ्या लवकर आपण ते 1930ला कॉल करून कळवू तेवढ्या लवकर हे B-C पर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ती रक्कम वाचवू शकतो. पार्शल किंवा फुल रक्कम सुद्धा वाचता येते. अशा पद्धतीचे यंत्रणा सुद्धा आता विकसित होत आहे. आणि मला वाटतं एक येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये ही सगळीकडे आपल्याला यंत्रणा विकसित झालेली दिसेल. काही बँकांनी ऑलरेडी इम्प्लिमेंट केले. ह्याच्यामुळे काय होईल की फ्रॉड झाल्यानंतर सुद्धा, ओके ठीक आहे, एक भाग आहे की प्रोएक्टिव्हली आपण काय करू शकतो, ॲक्टिव्हली काय करू शकतो. आणि आता आपण तिसऱ्या टप्प्यात आलो की आपण रिॲक्टिव्हली काय करू शकतो. इफ इट हॅपन्स व्हॉट नेक्स्ट. ओके. तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर म्हणजे या यंत्रणा आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक बँकेनी सायबर अवेअरनेस प्रोग्राम करणं हे गरजेचं आणि मॅन्डेटरी केलेलं आहे रिझर्व्ह बँकेने. ओके. म्हणजे मला सांगायला खरंच आनंद वाटतो की डोंबिवली नागरी सहकारी बँकांनी आपल्या जवळपास सर्व शाखांच्या परिसरामध्ये सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्राम तज्ज्ञ माणसाला घेऊन किंवा तिथल्या सायबर सेलला घेऊन करण्याचा आमचा उपक्रम चालू आहे. जसं ऑक्टोबर हा महिना सायबर सिक्युरिटी अवेअरनेस मंथ म्हणून सगळीकडे त्या निमित्ताने कार्यक्रम होतात. तर त्या निमित्ताने आम्ही अगदी शाळा कॉलेजेस पासून सगळीकडे जातो. कारण आज सगळे जण डिजिटल व्यवहार करतात. अगदी 3री-4थी पासूनची मुलं व्यवस्थित व्यवहार करतात. त्यामुळे त्या लेवलपासूनच आपण त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे. तिथपासून ते बडे कॉर्पोरेट्स, सिनियर सिटीजन क्लब्स या सगळ्यांच्याकडे अवेअरनेस प्रोग्राम ही जी आपली सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी. एक सरकारचं काम करते, बँकांसारख्या संस्था त्यांचं काम करतात आणि आपण नागरिक म्हणून पण आपण हे काम केलं पाहिजे की अशा पद्धतीने जागरूकता लोकांना दिली पाहिजे. आणि बघाचपासून तुम्ही इतक्या वेगवेगळ्या विषयांचा परामर्श घेतलात या सायबर फ्रॉडच्या निमित्ताने आणि सायबर सिक्युरिटीच्या निमित्ताने. जाता जाता मला हेच विचारायचं आहे की एका वाक्यात जर का तुम्हाला आज ही मुलाखत बघणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्यांना जर का काही संदेश द्यायचा असेल, आणि केवळ आत्ताच नाही तर ह्यापुढेही ही अनेक ठिकाणी शेअर होईल मला खात्री आहे, तर जिथपर्यंत आपण पोचू शकू हा अवेअरनेस वाढवण्यासाठी, तर त्या सगळ्या बघणाऱ्या लोकांना तुम्हाला एका वाक्यात जर का संदेश द्यायचा असेल तर काय सांगा? अलर्ट राहा आणि कॉमन सेन्स जागृत ठेवा. बाकी काहीही करायची नाही गरज. कॉमन सेन्स जागृत ठेवा.
आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, आमच्या सगळ्यांशी गप्पा मारल्यात आणि मला खात्री आहे की या सायबर सिक्युरिटी किंवा सायबर फ्रॉडचा विषय खरंच खूप महत्त्वाचा होता. अनेक जणं या गोष्टीला आत्तापर्यंत काही वेळेला बळी पडले असतील किंवा योग्य वेळी वाचलेही असतील. काही जणांचे होता होता राहिले असतील, पण तरीसुद्धा ह्या पुढे ते नक्की काळजी घेतील आणि ह्या पुढे असे प्रकार याला आपण आळा घालू शकू, टाळू शकू याची मला खात्री आहे. नक्की. आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, आम्हाला हे सगळं सांगितलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि तुमचे पण विशेष कौतुक, कारण हा विषय आता ऐरणीवरती आहे आणि सर्वांनी हा विषय घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवणं गरजेचं आहे. हा इनिशिएटिव्ह तुम्ही घेतल्याबद्दल तुमचंही खूप खूप कौतुक मनापासून. धन्यवाद. आणि लोक हो, तुमच्या ओळखीच्या जे लोक असतील, जे अर्थातच डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करतायत, डिजिटल माध्यमातून खूप ॲक्टिव्ह आहेत, त्या सगळ्यांना आजचा हा एपिसोड नक्की पाठवा, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा. आणि असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत राहू वेदभेटच्या माध्यमातून. तेव्हा ह्या नवीन पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचे असतील नवीन सीझनमधल्या, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरच्या आमच्या पेजला लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.